नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 एप्रिल 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 61व्या फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026चा जो काही किताब आहे, मुकुट आहे, तो या ठिकाणी कोणी जिंकलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, गोव्याच्या साध्वी सतीश सेल यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 61व्या क्रमांकाचं जे काही एडिशन होतं फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026चं त्याचं या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे. याच्या अगोदर 60व्या क्रमांकाचं जिंकलं आहे निकिता पोरवाल यांनी. त्याच्या अगोदर 59 क्रमांकाचं जिंकलं आहे नंदिनी गुप्ता यांनी. आणि त्याच्या अगोदरचं 58 क्रमांकाचं फेमिना मिस इंडिया वर्ल्डचं जो काही किताब आहे तो सिनी शेट्टी यांनी जिंकलेला आहे. बरोबर, साध्वी सतीश सेल या गोव्याच्या आहेत आणि गोव्यामधून या ठिकाणी फेमिना मिस इंडिया वर्ल्डचा हा पहिला किताब आहे. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? WADA वाडा जे काही परिषद आहेत, बरोबर, तर वाडा परिषदेमध्ये चर्चा झालेल्या कोणत्या आंतरराष्ट्रीय तपास प्रकल्पाने अनेक टन कार्यक्षमता वाढवणारी औषधे यशस्वीरित्या जप्त केली आहेत आणि जागतिक पुरवठा साखळ्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत, म्हणजे त्यांचे जे काही लिंकेज आहेत ते या ठिकाणी डिस्ट्रॉय केलेले आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ऑपरेशन अपस्ट्रीम नावाचं ऑपरेशन आहे. या ऑपरेशनच्या अंतर्गत या ठिकाणी अनेक टन कार्यक्षमता वाढवणारी जे काही मेडिसिन्स असतात त्यांना या ठिकाणी जप्त करण्यात आलं आहे आणि त्यांच्या जे काही जागतिक पुरवठा साखळ्या होत्या त्या देखील उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत. या मोहिमेद्वारे जगभरातून सुमारे 90 टन कार्यक्षमता वाढवणारे औषधे या ठिकाणी आणि प्रतिबंधित स्टेरॉइड्स जप्त करण्यात आली आहेत. याच्यामुळे परिणाम काय झाला तर या कारवाईमध्ये 88 अवैध प्रयोगशाळा उद्ध्वस्त करण्यात आल्या असून सुमारे 1.8 अब्ज डोस बाजारामध्ये जाण्यापासून रोखले गेले आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. तर पर्याय क्रमांक डी, ऑपरेशन अपस्ट्रीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, आज 25 तारीख आहे, बरोबर. 30 एप्रिल पर्यंतच तुम्ही या ठिकाणी आपला कोर्स घेऊ शकतात, बरोबर. कोर्स या ठिकाणी तुम्हाला कुठे मिळेल तर करंट अफेअर्स मराठी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, इन्स्टॉल करून लॉग इन करायचं आहे. त्या ठिकाणी बॅचेसमध्ये तुम्हाला चालू घडामोडी 2026 सुहास भिसे यांचा या ठिकाणी कोर्स दिसेल. तुम्ही या ठिकाणी कोर्स परचेस केल्या सुरुवातीलाच तुम्हाला या ठिकाणी 5 100 मार्कच्या चालू घडामोडीच्या टेस्ट सुरुवातीलाच मिळतील. त्याच्यानंतर प्रत्येक रविवारी 2 टेस्ट मिळतील. त्याच्यामध्ये एक चालू घडामोडीची असेल आणि एक स्पेशल टॉपिकवरती असणार आहे. आणि प्रत्येक महिना संपला की महिन्याच्या शेवटी देखील तुम्हाला एक पूर्ण महिन्यावरती टेस्ट मिळणार आहे चालू घडामोडीच्या. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. हा जो काही कोर्स आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं पहा, या ठिकाणी गणित असतं, बुद्धिमत्ता असतं, GK GS असतं, हे जवळपास फिक्स असतात, बरोबर का नाही. गणितामध्ये थोडेसे आकडे इकडे इकडे होऊ शकतात. करंट अफेअर्स हे अत्यंत महत्त्वाचं आहे स्कोरिंग करण्यासाठी, बरोबर का नाही. त्याच्यामुळे आपला हा जो काही कोर्स आहे तो या ठिकाणी ऑलरेडी लॉन्च झालेला आहे. कोर्स संपूर्ण वर्षभरासाठी असणार आहे, 365 दिवसासाठी असणार आहे. या कोर्सची मेन किंमत 500 रुपये आहे, परंतु सुरुवातीच्या 300 विद्यार्थ्यांना आणि 30 एप्रिल 2026च्या अगोदर घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 365 रुपयाला हा कोर्स मिळणार आहे. 1 रुपये दिवसाला, 30 रुपये महिन्याला, अशा प्रकारचा हा कोर्स असणार आहे, बरोबर. काही अडचण येत असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 96 730 58 600 या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 8व्या राष्ट्रीय पोषण पंधरवडा अभियानाअंतर्गत जनजागृती उपक्रमांमध्ये भारतामध्ये कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अहिल्यानगर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. महिला आणि बाल विकास विभागामार्फत राबवण्यात आलेल्या 8व्या राष्ट्रीय पोषण पंधरवडा अभियानाअंतर्गत जनजागृती उपक्रम राबवल्याबद्दल देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आपल्या अहिल्यानगर या शहराने, जिल्ह्याने, बरोबर. आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे पुणे जिल्हा. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. रेलोस RELOS हा जो काही करार आहे तो कोणत्या 2 देशांमधील
परस्पर लॉजिस्टिक्स देवाणघेवाण रेसिप्रोकल लॉजिस्टिक्स एक्सचेंजशी संबंधित आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत आणि रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर रेलोस करार हा या ठिकाणी भारत आणि रशिया या दोन देशांमधील परस्पर लॉजिस्टिक देवाणघेवाण रेसिप्रोकल लॉजिस्टिक एक्सचेंजशी संबंधित आहे. याच्या मागचा उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या. हा एक लष्करी लॉजिस्टिक सामायिकरण करार आहे, मिलिटरी लॉजिस्टिक शेअरिंग ॲग्रीमेंट आहे, जो दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांना एकमेकांच्या लष्करी तळांचा, बंदरांचा आणि सुविधांचा वापर करण्यासाठी परवानगी देतो, अनुमती देतो. बरोबर. आणि या ठिकाणी वैशिष्ट्य काय आहे तर लिहून घ्या. हा करार युद्ध आणि शांतता या दोन्ही काळामध्ये इंधन, अन्न, सुटे भाग, दुरुस्ती आणि देखभाल यासारख्या वेगवेगळ्या सर्व्हिसेससाठी या ठिकाणी देवाणघेवाण करण्यासाठी परमिशन देतो. तर अशा प्रकारचा हा जो काही करार आहे रेलोस करार हा भारत आणि रशिया या दोन देशाच्या अंतर्गत आहे. रशिया अध्यक्ष आहेत वर्तमानमधील या ठिकाणी व्लादिमीर पुतिन, हेच 2036 पर्यंत या ठिकाणी ॲक्टिंग प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत. राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, परकीय गुंतवणुकीमध्ये भारतातील कोणते राज्य पहिल्या क्रमांकावरती आलेले आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो परकीय गुंतवणुकीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये इंडियाज फर्स्ट या ठिकाणी स्टेट बनलं आहे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. 2 नंबरला कर्नाटक आहे, 3 नंबरला गुजरात आहे, तर 4 नंबरला 2 राज्य आहेत हरियाणा आणि तमिळनाडू. जर तुम्हाला असं विचारलं महाराष्ट्र तर या ठिकाणी आता भारतातील पहिलं राज्य आहे, परंतु महाराष्ट्रातील जे काही सर्वाधिक गुंतवणूक जिल्ह्यामध्ये जो काही अव्वल जिल्हा आहे तो कोणता आहे तर 1 नंबरला नवी मुंबई आहे. 100 रुपये या ठिकाणी गुंतवले आहेत, तर त्याच्यातील जवळपास 27.5 रुपये या ठिकाणी नवी मुंबईमध्ये लावण्यात आले आहेत. 2 नंबरला पुणे आहे, 3 नंबरला ठाणे आहे, 4 नंबरला नागपूर आहे आणि 5 नंबरला नाशिक आहे. अशा प्रकारची रँकिंग आहे. तर पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र हे राज्य पहिल्या क्रमांकावरती आले आहे परकीय गुंतवणुकीमध्ये भारतामध्ये. महाराष्ट्र स्थापना 1 मे 1960, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, राजधानी मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भावी पिढ्यांना म्हणजे फ्युचर जनरेशनला तंबाखू विक्रीवर बंदी घालून धूम्रपान मुक्त पिढी म्हणजेच काय स्मोक फ्री जनरेशन निर्माण करण्यासाठी कोणत्या देशाने कायदा मंजूर केलेला आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, युनायटेड किंगडम UK या देशाने काय केलेलं आहे तर भावी पिढ्यांना तंबाखू विक्रीवरती बंदी घालून धूम्रपान मुक्त पिढी निर्माण करण्यासाठी या देशाने कायदा मंजूर केलेला आहे. कोणावरती बंदी असणार आहे तर 1 जानेवारी 2009 किंवा त्यानंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला आयुष्यभर सिगारेट किंवा तंबाखू उत्पादने कायदेशीररित्या खरेदी करता येणार नाहीत. अशा प्रकारचा हा करार आहे. आणि उद्देश काय आहे असणार याच्यामध्ये तर तरुण पिढीला धूम्रपानाच्या व्यसनापासून दूर ठेवणे आणि तंबाखूजन्य आजारांमुळे होणारे मृत्यू कमी करणे या सर्व उद्देशाने हा या ठिकाणी कायदा मंजूर करण्यात आलेला आहे युनायटेड किंगडम या देशाच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, PSA चॅलेंजर्स टूर 2026 मध्ये पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सूरज कुमार चंद असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सूरज कुमार चंद असं त्यांचं नाव आहे. PSA चॅलेंजर टूर 2026 मध्ये पुरुषांचे विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल, तर झालेल्या बाकीच्या क्रीडा स्पर्धांचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. PWL प्रो रेसलिंग लीग कोणी जिंकलं 2026चं तर हरियाणा थंडर्सने. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक आपल्या प्यारा भारताने जिंकलं. 2025-26 रणजी करंडक स्पर्धा जम्मू आणि काश्मीरने जिंकलं. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026 किमी अँटोनेली यांनी जिंकलं. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 भारताने जिंकलं. मायामी ओपन 2026 पुरुष एकेरीचं विजेतेपद जनिक सन्नर यांनी जिंकलं. तर मायामी ओपन 2026 महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेन्का यांनी जिंकलं. आणि आत्ताच पाहिलं आपण PSA चॅलेंजर टूर 2026चं पुरुषांचं विजेतेपद सूरज कुमार चंद यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, कोणत्या राज्यामध्ये नुकताच 114वा ऐतिहासिक सुवारी उत्सव, कोणता सुवारी उत्सव हा या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. 114व्या क्रमांकाचा आहे, त्याच्यामुळे हा सण
उत्सव ऐतिहासिक आहे, महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर पर्याय क्रमांक बी, आसाम या राज्याच्या अंतर्गत 114व्या क्रमांकाचा ऐतिहासिक सुवारी उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. आसामबद्दल देखील आपण रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली 26 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. राजधानी आहे दिसपूर. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा, मानस, डिब्रू सैखोवा, रायमोना आणि देहिंग पटाई आणि 2 महत्त्वाचे धरण पगलडिया आणि सुबानसिरी. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2026च्या सुधारित नियमांनुसार इंटर्न्सना आता देण्यात येणारे वाढीव मासिक विद्यावेतन किती आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 9,000 रुपये या ठिकाणी वाढीव वेतन असणार आहे विद्यावेतन. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. 40 वर्षांनंतर कोणत्या प्राणी संग्रहालयामध्ये ब्लॅक पॅन्थर पुन्हा एकदा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इंदिरा गांधी प्राणी संग्रहालय. मला कमेंट करून सांगा, हे जे काही इंदिरा गांधी झू आहे प्राणी संग्रहालय आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? आणि हा जो काही ब्लॅक पॅन्थर आहे तो कुठून आणला? तर ही पॅन्थर आसाम राज्य प्राणी संग्रहालयातून प्राणी आदान प्रदान ॲनिमल एक्सचेंज प्रोग्रामच्या अंतर्गत आणण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या माजी भारतीय खासदाराला नुकताच ब्रिटिश संसदेमध्ये ग्लोबल ग्रीन आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर पर्याय क्रमांक सी, जे संतोष कुमार. जोगिनीपल्ली संतोष कुमार असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी ब्रिटिश संसदेमध्ये ग्लोबल ग्रीन आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. कशासाठी? तर लिहून घ्या, पर्यावरण संवर्धनातील त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी, विशेषतः ग्रीन इंडिया चॅलेंज सुरू केल्याबद्दल त्यांना या ठिकाणी गौरवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न. 2026च्या लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे तो कोणी जिंकलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, कार्लोस अल्काराज यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जिंकलेला आहे. कोणता पुरस्कार? तर वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2026 हा जो काही पुरस्कार आहे तो यांनी जिंकलेला आहे. आणि कोणत्या अवॉर्ड्स सोहळ्यामध्ये? लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये. शेवटचा प्रश्न. लिम्नोनेक्टेस मोटिहिल काय? लिम्नोनेक्टेस मोटिहिल नावाची दात असलेल्या बेडकाची नवीन प्रजाती अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये सापडलेली आहे? मी तुम्हाला महागच म्हटलं होतं, फुलपाखरू असू द्या, बेडकं असू द्या किंवा अजून काही असू द्या, हे अशा ज्या काही प्रजाती आहेत त्या नॉर्मली या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, अरुणाचल प्रदेश याच राज्यामध्ये जास्त सापडत असतात. क्लिअर? तर पर्याय क्रमांक ए फॉर अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. भारताचे पहिले ग्लास सबस्ट्रेट आधारित प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट कोणत्या राज्यामध्ये स्थापन केले जात आहे? गुजरात, राजस्थान, पंजाब की ओडिसा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर?